नेपाळी टिल्यानं, कोंबडी चोरानं जे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याबद्दल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा खऱ्या अर्थानं निषेध तर केलाच पाहिजे, परंतु यावरून या चाराण्याची मानसिकता आणि ह्या कोंबडी चोराची लायकी खरं तर लक्षात येते. काय याने वक्तव्य केले या अगोदर पाहूया, त्याच्यानंतर आपण त्या ह्या कोंबडी चोराच्या मानसिकतेबद्दल बोलूया. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते. तिकडे उगाच टेप रेकॉर्डर चालवतात. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती. आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही. हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे. हे वक्तव्य म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या स्वराज्याच्या स्वप्नांना कुठेतरी धर्माच्या दिशेने घेऊन जाणारं हे वक्तव्य आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र केलं आणि हे स्वराज्य निर्माण केलं, त्या पराक्रमाला कुठेतरी जातीय धार्मिक द्वेषाच्या नजरेतून महाराष्ट्रापुढे उभं करण्याचं काम ह्या कोंबडी चोरानं केलेलं आहे. या कोंबडी चोराला याची कुठेतरी परतफेड करावी लागणार आहे. परत हा कुठल्या तरी पक्षाचा आमदार आहे, मंत्री आहे, म्हणून त्याला पाठीशी या महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी घातलं नाही पाहिजे. याची लायकी याला दाखवून दिली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैन्य नव्हते. तर त्या टिल्याला मला एवढं सांगायचं आहे, अरे टिल्या, ज्यावेळेस महाराजांना आग्र्यामध्ये कैद केलं त्यावेळेस तो जो सेवक होता ना, तो सेवक ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाला तिथून बाहेर पडण्यासाठी मदत केली, त्या सेवकांचा इतिहास काढ म्हणजे तुला ते टिल्या लक्षात येईल. आग्र्यातून सुट्टेवेळेस ज्या मुस्लिम सेवकांनी महाराजाला मदत केली त्या मदारी मेहतर या मुस्लिम सेवकाचं वय किती होतं हे टिल्या तुला माहिती आहे का? त्यांचं वय होतं फक्त 16 वर्ष. आणि तू एवढा घोडा झाला, तुला साधा इतिहास माहीत नसेल तर तुला बुटानी मारलं पाहिजे, एवढी तुझी बुद्धीची कीव येते. अरे ज्या मदारी मेहतरला छत्रपती शिवाजी महाराजांचा पत्ता सांगण्यासाठी जी माहिती विचारली, त्याच्यासाठी त्या मदारी मेहतरला उलट टाकून त्याच्या नाकामध्ये मिठाचं पाणी, चटणीचं पाणी ओतलं, तरी त्या मदारी मेहतरनं स्वतःचा प्रामाणिकपणा सोडला नाही. आणि तू टिल्या फक्त आमदारकीसाठी, मंत्रीपदासाठी स्वतःची लायकी सोडून लाळघोटेपणा करतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल जर असं बोलत असतील तर तुझी लायकी खऱ्या अर्थाने बुटानी मार खाण्या इतकीच आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला ज्यावेळेस कैद करून आणलं त्यावेळेस सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या महिलेची माफी मागितली, त्या महिलेला आई समान दर्जा दिला आणि त्या महिलेला आपल्या सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षेमध्ये सुरक्षित पोहोचवलं. एवढं तरी नीला तुला माहित आहे का? हा इतिहास ते तुझ्या डोक्यात बसलाय का नाही? कारण तू लाळघोटेपणा करतोय त्याच्यामुळे तुला हे पचणे पाडणार नाहीये. पण हेही एकदा समजून घे. अफजल खानाचा वध केल्याच्या नंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी असे आदेश दिले की अफजल खानाचा जो अंत्यविधी असेल तो मुस्लिम रीतिरिवाजाप्रमाणे करावा. याहून महाराजाचं मोठेपण दिसत आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी राजधानी रायगडमध्ये पूजेसाठी जगदेश्वर मंदिराची उभारणी केली, त्याच वेळी आपल्या महालाच्या समोर मुस्लिम नागरिकासाठी, मुस्लिम सैन्यासाठी मस्जिद उभारली होती. हा तर इतिहास तुला माहित आहे का? नसेल माहिती, तसं तुझ्या बापाला माहित नसेल. जर तुझ्या बापाच्या बापाला माहित असेल तर विचार, यावरून तुला लक्षात येईल की तू किती लाळघोटेपणा करत आहेस. पक्षाचा आहे म्हणून त्याला पाठीशी घालू नका. छत्रपती शिवाजी महाराज ह्या महाराष्ट्राचे दैवत आहेत, तुमचे आमचे दैवत आहेत. परंतु असे नालायक राजकारणी लोक जर स्वतःच्या फायद्यासाठी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्वराज्याबद्दल जर बोलत असतील तर अशा मंत्र्यांना, मग तो कुठल्या जाती धर्माचा, पंथाचा असो किंवा पक्षाचा असो, अशांना खऱ्या अर्थाने चोप दिला पाहिजे. आणि याला एवढंच एक काम दिलेलं आहे आणि त्याला मंत्रीपद आणि आमदारकी सुद्धा फक्त एवढंच भुंकण्यासाठी दिलेली गेलेली आहे. जर याला वेळीच आवर नाही घातला तर हा महाराष्ट्रामध्ये वातावरण गढूळ करल. म्हणून ह्या कोंबडी चोराला, चाराण्याला वेळीच आवरणं हे खूप गरजेचं आहे. धन्यवाद.